उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे संजय बजाज यांच्यावर टीका केली आहे. पक्ष न वाढवणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक न देणाऱ्या पूर्वीच्या सांगलीतील नेत्याकडे जयंतराव पाटील यांनी दुर्लक्षच केलं. त्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे. तर पूर्वी राष्ट्रवादीत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या मर्यादेतच काम करावे लागत होते आणि ही नेहमीची अडचण होती. मात्र आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पक्षाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नक्की ताकद आणि पाठबळ मिळणार आहे, अशी भूमिका ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली. सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष बोलत होते. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहेत. यापूर्वी पाणी सोडवण्यासाठी कोणाला तर सांगावे लागत होते. मोठे उद्योगधंदे यावेत, रस्त्यांची कामे व्हावीत, प्रलंबित असणारे विकासाचे प्रश्न सोडवावेत, यासाठी सक्षम नेतृत्व असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम सुरू केलं आहे, असे सांगून ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्यात जाऊन पक्ष बांधणी करून कार्यकारिणी निवड केली जात आहे. येत्या महिन्याभरात अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पक्षाची बांधणी सुरू असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, अशी माहितीही ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली. यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक अख्तर नायकवडी, अविनाश चौथे, ॲडव्होकेट अमित शिंदे हे उपस्थित होते. आमचं टार्गेट सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुका हे असून प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाची बांधणी करणार आहोत. यापूर्वीच्या शहरातील अध्यक्षांनी पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य वागणूकसुद्धा दिली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता होती. सांगली जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली होती त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. कार्यकर्त्यांना नेहमीच चांगली वागणूक दिली गेली नाही. माजी मंत्री जयंत पाटील यांनी उलट त्या नेत्याकडे दुर्लक्षच केले. मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा एकदा भक्कम केली जाणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी दिली. शहरातील शेरी नाला, रस्ते, पार्किंग, भाजी मंडई यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली आहे. तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अखेरीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये सामील झाले आहेत. आपली भूमिका मांडताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मी राष्ट्रवादीतच आहे. मात्र सांगली जिल्ह्यात पक्ष वाढवण्यात कोण खो घातला हे सर्वांना माहिती आहे. स्थानिक नेत्यांच्या वागणुकीमुळे माझ्यासहित अनेक कार्यकर्ते अस्वस्थ होते. मी पूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि आत्ताही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काम करीत आहे, असेही दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. होता आणि तो पर्याय आम्ही दिलेला आहे. सगळे लोक आमच्या बरोबर येतील. कार्यकर्त्याशी कसं वागायचं कळलेलं नाही, कार्यकर्त्यांची कामं कशी करायची कळलेलं नाही, त्याची रिॲक्शन आहे आणि त्या वागणुकीवर जयंत पाटील साहेबांनी दुर्लक्ष केलं. त्याला मागं पुढं काय बोलायचं गरज आहे, सांगून टाकायचं सरळ ना. अरे एकत्र परत वेगळी काय गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो, एक राष्ट्रवादीला एक कार्यकर्ता असा नाही, महिला असू दे, युवती असू दे, युवक असू दे, फादर बॉडी असू दे, की जो नाराज नाही असं. ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट मिळालेली आहे, कार्यकर्ता कसाही असो, 10 मताचा कार्यकर्ता असू दे, पण त्याला ट्रीटमेंट ही वरिष्ठांनी चांगली द्यायला पाहिजे. तिथं ही चूक झालेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अजितदादांच्या बाबतीत आम्ही सगळे होतो व आम्ही आदल्या दिवशी 29, 30 आणि 1ला शिबिर होतं. 29ला आम्ही पोचलो तर दादा आमच्या अगोदर तिथं सगळ्यांच्या स्वागताला चहा पाण्याला. सकाळी आम्ही नाश्त्याला जरा थोडं आम्हाला लेट होतं तर हे येऊन तिथं बसलेलेच आहेत. पूर्ण वेळ सगळ्यांची भाषणं असो काय असो, शेवटचं 2.25 तासाचं त्यांचं भाषण असो, त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कार्यकर्त्यांची काळजी करणारा माणूस आहे, कार्यकर्त्यांना बळ देणारा, ताकद देणारा नेता आहे. त्याच्यामुळे आम्ही हे स्वीकारले. खूप
इथे एका निकटशाही आहे हे सांगितलं. फार सांगितलं, त्याच्या पुढचं सांगितलं, आता सांगता येत नाही एवढं सांगितलं. तुमच्या समोर जे सांगता येत नाही ना ते सुद्धा सांगितलं. घेतला नाही ना, सक्षम असताना घेतला नाही. सक्षम नाही कसं म्हणायचं, राज्याचं नेतृत्व करतायत आणि त्यांना शहराचा निर्णय घेता आला नाही. जयंत साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना अजितदादांच्या माध्यमातून आम्ही काम केलं आणि या काही गोष्टीमुळं जे काही काम प्रलंबित राहिले आहेत किंवा सांगलीच्या बाबतीतले असू दे किंवा अजितदादांनी आमच्यावर जे वेट केलेलं आहे ते बाकीचे जे काही आम्हाला मदत केली आहे याच्या दृष्टीने आम्ही सांगलीच्या विकासासाठी आम्ही दादांच्या बरोबर आता जसं म्हणतात सगळेजण त्या पद्धतीनं आम्ही दादांच्या बरोबर जातो आणि दादांना पहिला आम्ही अभिनंदन करायला आम्ही सगळे गेलो होतो. त्याच्यानंतरच्या बाबतीमध्ये आम्ही बरेच लोक येणार आहेत याच्यामध्ये आम्ही होतो, कारण आम्ही कुणाच्या बाबतीत काम करत असताना दादा कुणाला घेतात हा पण मोठा विषय होता, तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेला हे काही गोष्टी आमच्याकडून क्लिअर व्हायच्या होत्या दादांच्या बरोबर कम्युनिकेशन आमचं व्हायचं होतं, ते कम्युनिकेशन क्लिअर झालं. त्यामुळं आम्ही काम करायचा आम्ही सगळ्यांनी गोष्टी निर्णय केला. परवा 2 दिवसाचं जे शिबिर झालं रायगडला, त्या शिबिरामध्ये मी स्वतः होतो. स्वतः आम्ही सगळ्यांच्याबरोबर आम्ही सगळे होतो आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचं हा निर्णय घेतलेला आहे. महापौर निवडणुकीची संधी दिली. गट हा नवीन राष्ट्रवादीचा आहे. माझं म्हणणं आहे की आम्ही राष्ट्रवादीचा आहे. साहेबांच्याबद्दल काहीच विषय नाही, पण जे काही चाललंय पक्षाकडून टीका होती की काही नगरसेवकांकडून किंवा शहराध्यक्षांकडून नेतृत्वाखाली काम करायचं एकदम ठरवलं आहे आता. साहेबांच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे, पण जे काही चाललंय मला सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडून कोणाचं काय चाललंय बाकी स्थानिक नेत्यांच्याकडून आणखी काय झालं आणि कोणत्याच्या बाबतीत असू दे, आज अभिषेक शिंदेच्या बाबतीत काय झालं, आज नवीन मुलं यायला लागली. आज 2.5 वर्षामध्ये माझ्या माध्यमाच्या कार्यकर्त्यामध्ये पक्ष वाढायचा आम्ही जो प्रयत्न केला त्याला तो कुणी घातला का नेतृत्व. आम्ही जो सांगलीमध्ये दिग्विजय एकटाच फक्त राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आला, बाकीच्या किरपाळ्यावर त्या इकडं बाकीचे आज नवीन नेतृत्व, नवीन युवक युवती, आज नवीन आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय घेतलेला आहे. पक्ष संघटना बळकट करणे, या जिल्ह्यातील विविध प्रश्न संपवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. मला खात्री आहे येत्या नजीकच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जण आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतील. काही दिवसामध्ये तुम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अनेक मातबर मंडळी, अनेक कार्यकर्ते या पक्षावर याला किंवा पक्षामध्ये सामील झालेले आपल्याला दिसतील. दुष्काळी भागातल्या पाण्याचा प्रश्न असेल, युवकांच्या हाताला रोजगार मिळण्याचा प्रश्न असेल, अनेक काही विकास कामं या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. किंबहुना त्याचा वेग वाढवण्याच्या दृष्टिकोनात विकास कामाचा हा अजितदादांच्या झंझावातच आम्हाला सर्वांना वाचवू शकतो, बळ देऊ शकतो. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. काही लोकांना अशी शंका आहे की नवीन ह्याच्यामध्ये आम्ही सगळे 3 पक्ष एकत्रित काम करतो आहे, त्यामुळं पुढच्या तिकीट वाटपामध्ये काय होणार, पुन्हा थांबावं लागणार का किंवा काय. तर त्याच्यावरती आदरणीय दादांशी आमच्या झालेल्या चर्चेनुसार इलेक्टिव्ह मेरिटवरतीच या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या जागांचं वाटप होईल असं स्वतः आम्हाला दादांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तीसुद्धा शंका कुणाच्या मनातमध्ये असेल तर ती त्यांनी काढून टाकावी आणि मोकळ्या मनानं अजितदादांच्याबरोबर सगळ्यांनी काम करावं अशी भूमिका या निमित्तानं मी मांडतो. असं काय आदरणीय अजितदादांच्यावर काम करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादांची जी भूमिका असते रोखोक भूमिका असते. एखादं काम होणार असेल तर काम होतं आहे म्हणून किंबहुना त्याचा पाठपुरावा स्वतः करत असतात. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना त्यामुळं बळ येतं. शेवटी राजकारणामध्ये आम्ही कुणाचं तरी नेतृत्व करत असतो आणि ती नेतृत्व करत असताना त्या लोकांच्या आमच्याकडून कामाच्या अपेक्षा असतात, विकास कामाच्या अपेक्षा असतात, काही वैयक्तिक स्वरूपाचे काय त्यांची कामं असतात. या सगळ्याला जर न्याय मिळाला नाही तर ते कार्यकर्ते आमच्याबरोबर सुद्धा राहत नाही. त्यामुळे आम्हाला पण असं सक्षम नेतृत्व पुढं असं अपेक्षित असतं की जे या कामाला सगळ्याला न्याय देईल. आणि आजपर्यंतचा दादांच्याबद्दलचा आमचा अनुभव असा आहे की एखादं काम घेऊन जर आम्ही दादांच्याकडे गेलो आणि त्यातल्या ते सार्वजनिक स्वरूपाचं असेल, विकासाचं असेल, त्याला कुठलंही पक्ष संघटना बाकी कुठल्या गोष्टीचा तमा न बाळगता ते काम सामाजिक आहे या दृष्टिकोनातून ते काम करत असतात. हा स्वभाव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला भाळला आणि त्यामुळं आम्ही अजितदादांच्यावर काम करायचा हा निर्णय घेतला.
अजितदादा पवार अगोदरच्या नेतृत्वासंदर्भात मी टीका करण्या एवढा मी मोठा नाही आहे. कामाची प्रत्येकाची पद्धत आणि स्टाईल असते. आत्ताच्या जमान्यामध्ये आता नाही का क्षणात बोललं की 2 मिनटात सगळं व्हायरल, म्हणजे अगदी क्षणात व्हायरल होतं. इतकं फास्ट आता लागते. आता इन्स्टंटचा जमाना आहे. करतो, बघतो, सांगतो, करायचं आहे अशी भूमिका घेऊन जर तुम्ही काम करायला लागला तर नवीन कार्यकर्ते आपल्यात सामील होणार नाहीत. जुन्या लोकांची काम करायची पद्धत वेगळी होती. आज इन्स्टंट रिझल्ट पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे दादांचा जो स्वभाव आहे किंवा कामाची पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीसाठी आम्ही सगळेजण दादांच्यावर जातो.